आर्मी जीडीचा पेपर सोपा असतो, पण चुकीच्या स्ट्रॅटेजीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आर्मी जीडीचा पेपर स्मार्ट पद्धतीने अटेम्प्ट करायचा, कोणते प्रश्न आधी सोडवायचे आणि कोणते प्रश्न नंतर सोडायचे आणि टाईम मॅनेजमेंट कसं करायचं. तर कोणताही पेपर क्रॅक करायचे 2 की असतात, म्हणजे एक कॉन्फिडन्स आणि एक टाईम मॅनेजमेंट. कोणत्याही पेपरमध्ये टाईम मॅनेजमेंट आणि कॉन्फिडन्स आला तर तो पेपर एकदम इझिली आपल्याला चांगले मार्क्स मिळवून देतो. तर कॉन्फिडन्स कसा घ्यायचा, तर समजा एखादा क्वेश्चन तुम्ही वाचले तुम्हाला लगेच तो लक्षात आला आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला लगेच क्लिक झाले की बुवा नाही याचं सोल्युशन असं 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 आहे, तर तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट केला पाहिजे, कारण की त्यानं तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. अशा क्वेश्चननं तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि जे 2 लाईनचे 3 लाईनींचे क्वेश्चन असतात ते पहिल्या अटेम्प्टमध्ये स्किप करायचे, त्याला नेक्स्ट अटेम्प्टमध्ये सेकंड अटेम्प्टमध्ये बघत असतात ते क्वेश्चन. तर दुसरा टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटमध्ये काय करायला पाहिजे, तुम्ही मॅथला 20 मिनिटे, जी केला 12 मिनिटे, सायन्सला 12 मिनिटे आणि रिजनिंगला 10 मिनिटे. आता मॅथमध्ये बी 20 मिनिटे कसे घ्यायचे, तर जे समजा 15 क्वेश्चन आहे आपले, तर 15 क्वेश्चनमध्ये का नाही जे पहिल्या अटेम्प्टमध्ये तुमच्याकडून सॉल्व होतात, म्हणजे एकदा वाचल्यानंतर लगेच क्लिक होते याचं सोल्युशन असं 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 काढता येते आपल्याला, तर ते क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. समजा पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही 10 क्वेश्चन सॉल्व केले, तर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्ही 5 क्वेश्चन सॉल्व केले. तर तुम्हाला 10 क्वेश्चनला तुम्हाला लागले 15 मिनिटे. नंतर तुम्ही अटेम्प्ट डबल केला, नेक्स्ट अटेम्प्ट केला, नंतरचे 5 क्वेश्चन तुम्हाला तुमच्याकडून ते 5 मिनिटात सॉल्व होतात. कारण तुम्हाला पहिले जी क्वेश्चन आहे तुम्ही ते सॉल्व केलेले असल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स येतो. आणि जे हार्ड क्वेश्चन असतात ते बी तुमच्याकडून नंतर सॉल्व होतात. जी केमध्ये बी सेम असंच म्हणजे मेथड लावायची. जे क्वेश्चन तुम्हाला येतात आणि जे क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे ते क्वेश्चन अगोदर सॉल्व करायचे आणि नंतर बाकीचे क्वेश्चन सॉल्व करायचे. सायन्समध्ये बी सेम असंच. रिजनिंगमध्ये समजा एखादा क्वेश्चनमध्ये तुम्ही फसला तर तो मार्क फॉर रिव्ह्यू करून नंतर बघायचा. तर तुम्ही असा टाईम दिला, मॅथला 20, जी केला 12, सायन्सला 12 आणि रिजनिंगला 10, तर तुमचे टोटल किती मिनटं होतं, 54 मिनटे. तरीही बाकी तुम्हाला 6 मिनटे बाकी राहतात 60 मिनटापैकी. तर या 6 मिनटामध्ये कोणते क्वेश्चन बघायचे तुम्ही, 6 मिनटामध्ये कोणते क्वेश्चन सॉल्व करायचे जे तुम्ही पहिले मार्क फॉर रिव्ह्यू करायला असताना आणि जे तुम्हाला पहिल्या वेळेस अवघड वाटतात ते क्वेश्चनला जायचं आणि अटेम्प्ट करून बघायचं. समजा तरी पण तुमचे ते अटेम्प्ट नाही झाले तर डायरेक्ट तुक्का मारा, कारण की यावेळेस निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुमचं ते जे बिना अनअटेम्प्ट क्वेश्चन जाऊ देऊ नका. तुम्ही तुक्के मारल्याने समजा जेणेकरून 10 क्वेश्चन तुमचे राहत आहे आणि तुम्हाला त्या 10 क्वेश्चनचं उत्तर माहीत नाही, तर तुम्ही त्या 10 क्वेश्चनमध्ये एकच सिरीज लावली, म्हणजे ए भरून आले किंवा बी भरून आले किंवा सी भरून आले, तर तुमचा असा फायदा होतो. तर 10 पैकी 2 क्वेश्चन बी तुमच्या हातात लागले, म्हणजे ए भरले आणि 2 क्वेश्चनचं ॲन्सर होतं ए. तुम्हाला मार्क्स किती भेटतात, 4. म्हणजे तुमचे पुढचे 4 मार्क्स मिळाले का नाही, तुम्ही असा पेपर सॉल्व करत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर सॉल्व केला तर तुमचा टाईम मॅनेज बी होतो आणि कॉन्फिडन्स बी वाढतो आणि तुमचा स्कोअर चांगला बी होईल. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.